नमस्कार. बरोबर सगळ्यांच्या म्हणण्यानुसार आज 1 महिन्यानंतर आपण भेटतो आहोत. मागच्या 5 तारखेला मी अहमदाबादला जाऊन आलो आणि पुन्हा लगेचच सातारला गेलो होतो. पण आजचा योग छान आहे. त्यावेळची चतुर्थी माझी बुडली होती. चतुर्थी माझी अहमदाबादला झाली होती आणि आज चतुर्थीला बरोबर आम्ही इथे आलो. गणपतीची आपल्याला खूप कृपा आहे आणि गणेश ही सगळ्यांची देवता आहे, विद्येची देवता आहे. सगळ्या संतांनी गणेशाला वंदन केलेलं आहे. आज मुख्य म्हणजे शिवजयंती आहे तिथीनुसार. माहिती आहे ना सगळ्यांना? हो, हां. शिवजयंती आणि गोविंदगिरींच्या बद्दल केवढं हे झालंय पाहिलं हो. ना. नाही, पण त्यांनी काल मला आल्या आल्या त्यांचं ऐकायला मिळालं ना, किती शांत, म्हणजे ज्याला संत म्हणतात ना, ते खरंच त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या वाक्यातून, त्यांच्या सांगण्यातून इतका प्रत्यय आला. म्हणजे थोर माणसांचं थोर मन असतं, सगळंच मोठं असतं, पण किती विवेक, किती विनय आणि शांतपणे त्यांनी कुणावरही आरोप केले नाहीत, काही नाही. फक्त उलट त्यांची भूमिका आणि सगळ्या संतांची भूमिका, सगळ्यांबद्दल असलेलं प्रेम हे त्यांनी खूप सुंदर समजावून सांगितलेलं आहे. तर मोठं असलं तरी हे जे विनयशीलता आहे ही आपल्या सगळ्यांच्या ठिकाणी येऊ देत. स्वामीजींना आपण प्रार्थना करूया. आणि त्यांनी शिवाजींवर पण खूप चांगली व्याख्यानं किंवा प्रवचनं दिलेली आहेत. रामदास आणि शिवाजी यांचं जे नातं आहे त्याच्यावरही त्यांची झालेली आहेत प्रवचनं. तर आज आपण समर्थांना, त्यानंतर शिवाजीराजांना, छत्रपती शिवाजीराजे, आजच्या काळातले ते खरे पुन्हा रामरायासारखंच ज्यांनी राज्य केलेलं आहे किंवा रामरायासारखंच ज्यांचे सगळे सद्गुण आहेत, अशा त्या शिवरायांना वंदन करूया. मुख्य म्हणजेच आज संकष्टी चतुर्थी आहे, तर गणेशाला वंदन करूया की आम्हाला सद्बुद्धी दे. खरंच आज आता काल त्यांनी एक वाक्य ऐकलं, बोलले, ते तुम्ही ऐकलंत का? की सगळ्या ग्रंथांमध्ये अमृतानुभव हा ग्रंथ अत्यंत उत्तम आहे, श्रेष्ठ आहे आणि त्याच्यानुसार सगळ्यांनी आचरण करायला पाहिजे. मला इतकं आवडलं. आणि बरोबर मी त्या दिवशी छोटंसं पुस्तक एकतरी नेलं होतं. म्हणलं अगदीच आपण रिकामे राहू नये. तर ते 6वं प्रकरण येताना दिल्लीच्या एअरपोर्टवर मला वाचायला मिळालं आणि इतका आनंद झाला. ह्यांना मी म्हणलं सुद्धा, हो बघा इतकी छान उदाहरणं दिलेली आहेत. 5वं जाता जाता जिथे जिथे ब्रेकने हे करता येईल तिथं मी वाचलेलं होतं. तर आपण या सगळ्यांना वंदन करूया. तुम्ही सगळ्यांनी प्रार्थना छान म्हटलेली आहे. तो ज्ञानियांचा राजा आहे, ज्ञानदेवही ज्ञानियांचा राजा आहे, गणराया पण तसाच आहे. तर आपण त्याला वंदन करूया, त्याची प्रार्थना म्हणूया. गणेशाची खूप स्तोत्र आहेत. खरं म्हणजे अनेक स्तोत्रसुद्धा आपल्याला ऐकायला आणि म्हणायला चांगलं वाटेल. म्हणा ओम, बरोबरच म्हणूया ना सगळे. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः, स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति शांति. ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि, त्वमेव केवलं कर्तासि, त्वमेव केवलं धर्तासि, त्वमेव केवलं हर्तासि, त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि, त्वं साक्षादात्मासि नित्यं. ऋतं वच्मि सत्यं वच्मि, अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानम् अवशिष्यम् अपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वात्तात् अवाधरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः, त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः, त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि, त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि, त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. सर्वं जगदिदं त्वत्तो जायते,
सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो निलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानम् अवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वात्तात् अवाधरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं त्वत्तो जायते सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो निलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं. माझी गाडी परत पळाली आहे. त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वम् इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरों गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादीन् तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धम् एतत्तव मनुस्वरूपं गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्चान्त्यरूपं बिन्दुरुत्तररूपं नादसन्धानं संहितासन्धिः सैषा गणेशविद्या गणकऋषिः निःसृद्गायत्री छन्दः गणपतिर्देवता. ॐ गं गणपते नमः. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं रदञ्च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः. नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्तेऽस्तु लंबोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः. सगळ्यांनी म्हणलं असेल तर अजून एकदा म्हणूया किंवा मग दुसरं स्तोत्र घेते. ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं कृतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानम् अवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वात्तात् अवाधरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं त्वत्तो जायते सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो निलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वम् इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरो गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादीन् तदनन्तरम् अनुस्वारः परतरः
अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धम् एतत्तव मनुस्वरूपं गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्चान्त्यरूपं बिन्दुरुत्तररूपं नादसन्धानं संहितासन्धिः सैषा गणेशविद्या गणकऋषिः निःसृत गायत्री छन्दः गणपतिर्देवता ॐ गं गणपते नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं रदञ्च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायेत्यो नित्यं स योगी योगिनां वरः नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्तेऽस्तु लंबोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः एतदथर्वशीर्षंयोऽधीते स ब्रह्मभूयाय कल्पते स सर्वविघ्नैर्न बाध्यते स सर्वतः सुखमेधते स महापापात् प्रमुच्यते सायमधियानो दिवसकृतं पापं नाशयति प्रातरधियानो रात्रिकृतं पापं नाशयति सायं प्रातः प्रयुञ्जानो पापो भवति सर्वत्राधियानोपविघ्नो भवति धर्मार्थं काममोक्षं च विन्दति इदमथर्वशीर्षम् अशिष्याय न देयं यो यदि मोहात् दास्यति स पापीयान् भवति सहस्रावर्तनात् यं काममधीते तन्तमनेन साधयेत् अनेन गणपतिमभिषिञ्चति स वाग्मी भवति चतुर्थ्याम् अनश्नं जपति स विद्यावान् भवति इत्यथर्वणवाक्यं ब्रह्माद्यावरणं विद्यात् न बिभेति कदाचनेति यो दुर्वाङ्कुरैर्यजति स वैश्रवणहोमो भवति यो लाजैर्यजति स यशोवान् भवति स मेधावान् भवति यो मोदकसहस्रेण यजति स वाञ्छितफलमवाप्नोति यः साज्यसमिद्भिर्यजति स सर्वं लभते अष्टौ ब्राह्मणान् सम्यक् ग्राहयित्वा सूर्यवर्चस्वी भवति सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमा सन्निधौ जप्त्वा सिद्धमन्त्रो भवति महाविघ्नात् प्रमुच्यते महादोषात् प्रमुच्यते महापापात् प्रमुच्यते स सर्वविद्भवति य एवं वेद इत्युपनिषत् ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ओम शांती शांती शांती. सगळ्यांना अर्थ माहिती असेल ना. मागे आपण मला वाटतं घेतला होता एकदा कधीतरी. एक मागे घेतला होता हां तेच मला आठवते. आता ह्याचं जे आहे ते गणेशाष्टक पण एक छान आहे. नाही तर मग मुदाक्करात्त मोदकम येत असेल तर ते म्हणा, तेही छान आहे. महागणेश पंचरत्न स्तोत्रम म्हणजे ज्ञानदेव महाराजांनी परमेश्वराला म्हटलंय की तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे. आणि त्याप्रमाणे या स्तोत्रात गणेशाचं वर्णन सगुण आणि निर्गुण असं दोन्ही केलेलं आहे. गणेशानं आनंदानं हातात मोदक घेतलेला आहे. आपण त्याची मूर्ती पाहतो. कपाळावर त्याच्या चंद्रकोर आहे, एकदंत आहे, उगवणाऱ्या सूर्याप्रमाणे तो तेजस्वी आहे, तो गणांमध्ये श्रेष्ठ आहे, विशाल उदर असणारा आहे, हत्तीचं मुख असणारा आहे, कपाळावरील मदस्राव सोंडेनं निवारण करणारा असा आहे आणि सगुण रूपात असं सगळं वर्णन केलेलं आहे. पण केवळ वेदवाक्यांनी जो समजतो, कळतो, सूक्ष्माहूनही जो सूक्ष्म आहे, परात्पर, तो योगीजनांच्या अंतःकरणात सत्स्वरूपानं निवास करणार आहे आणि तो आदितत्व आहे. अशा वर्णनावरून त्याचं निर्गुण रूपही आपल्याला वर्णन केलेलं आहे. शंकराचार्यांचंच आहे स्तोत्र. आणि गणेशाचं वर्णन करणारे असे 5 श्लोक रत्नाच्या स्वरूपात आहेत. म्हणून त्यांनी गणेश पंचरत्न स्तोत्र असं नाव त्याला दिलेलं आहे.
आणि 6व्या श्लोकात नेहमी हे सांगतात, फळ सांगतात. तसं आता जसं अथर्वशीर्षातही इदम अथर्वशीर्षम यो अधिते, तिथपासून फलश्रुती सांगितली. कारण सामान्य माणसाला कशासाठी म्हणायचे. तर आज मी मगाशी रामरक्षेचं वाचत होते. तर जसं देवीच्या स्तुतीत पण सांगितलेलं आहे की नाही, की चोरी झाली असेल तर कुठले श्लोक म्हणा, तुम्हाला काही चांगली पत्नी हवी असेल, चांगला पती हवा असेल कोणते श्लोक म्हणा, भौतिक सुख मिळावं असेल, ऐश्वर्य हवं असेल कोणते, तसं सगळ्या स्तोत्रांचं शोधून काढलं या ऋषींनी. कारण का, की सामान्यांच्या मनामध्ये जी इच्छा असेल, वासना असेल, कल्पना असेल, आणि ती पूर्ण झाली तर तो जरा तरी त्या देवाकडे जाईल, आणि ती पूर्ण नाही झाली तर देव म्हणजे काय आम्हाला काही नकोच आहे. म्हणून आता याचं सगुण रूप आणि निर्गुण रूप आपण समजून घेऊया. मुदाकरात्त मोदकं सदा विमुक्ती साधकं कलाधरावतंसकं विलासी लोकरक्षकं अनाथ अनायैकदा नायकं विनाशिते भदैत्यकं नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकं न तेतरातिभीकरं नवोर्धितात भास्करं न मत्सुरारिनिर्जरं न ताधिकापदुत्तरं सुरेश्वरं निधीश्वरं गर्जेश्वरं गणेश्वरं महेश्वरं तमाश्रये परात्परं निरन्तरं समस्तलोकशङ्करं निरस्तदैत्यकुञ्जरं धरेतरोदरं वयं वरं भरे भवक्त्रमक्षरं कृपाकरं क्षमाकरं मुदाकरं यशस्करं मनस्करं नमस्कृतां नमस्करोमि भास्वरम् अकिञ्चनार्तिमार्जनं चिरन्तनोक्तिभाजनं पुरारिपूर्वनन्दनं सुरारिगर्वशर्वणं प्रपञ्चनाशभीषणं धनञ्जयादिभूषणं कपोलदानवारणं भजे पुराणवारणं नितान्तकान्तदन्तकान्तिमन्तकान्तकात्मजं अचिन्त्यरूपमन्तहीनमन्तराय कृन्तनं. छान अनुप्रास साधलेत बघा. तचे अंत अंत हृदंतरे निरंतरं वसन्तमेव योगिनां तमेकदन्तमेव तं विचिन्तयामि सन्ततं महागणेश पञ्चरत्नमादरेण योन्वहं प्रगायति प्रभातके हृदि स्मरन् गुणेश्वरम् अरोगतां दोषतां सुसाहितिं सुपुत्रतां समाहितायुरष्टभूतिमभ्युपैति सोचिरात् समाहितायुरष्टभूतिमभ्युपैति सोचिरात् समाहितायुरष्टभूतिमभ्युपैति सोचिरात्. सगळं अष्टभूती म्हणजे अष्टैश्वर्य, ज्याला आपण भगवंताच्या ठिकाणी आहे षडैश्वर्य, षडगुणेश्वर, तसं इथं अष्टप्रकारचं हे ऐश्वर्य आपल्याला प्राप्त होईल अशी त्याला प्रार्थना करूया. गणेश अष्टकसुद्धा सुंदर आहे, पुढच्या वेळेला ते घेऊया. आता मला काल मी तुम्हाला म्हणलं आणि ती गोष्ट मला इथे बसल्यावर आठवली. मी म्हणलं तर रामाची छोटी मूर्ती आणलेली आहे, दगडी बालरामाची. पण नेमके बाहेर गेले, बॅगा आवरल्यास कुठं ठेवली नाही माहिती. तर चौथा तुम्ही प्रकरण 25, 26, 27पर्यंत आलेले आहात. जे आता चौथं प्रकरण लवकरच संपेल तुमचं. 42च आहेत, म्हणजे निम्म्याला वर गेलेली आहे गाडी. आता प्रकरण 5वं चालू आहे. कोणाला काही शंका आणि आमचं थोडंसं वर्णन करीन म्हटलं होतं. बरेचसे फोटो पाठवल्यामुळं तुम्हाला त्या त्या ठिकाणची वैशिष्ट्य कळली असतील. आणि नेपाळ ही भूमी खरं आपली भारतीयांची संस्कृती आहे. मला फक्त 2-3 गोष्टी तिथल्या जास्त ठळक आवडल्या किंवा तुम्ही पाहिलेल्या असतील, जे जाऊन आलेले असतील त्यांच्या लक्षात येईल की जनकपूर रोड हे भारतात आहे आणि जनकपूर हे नेपाळमध्ये. आमची जी सुरुवात झाली, आधी आम्ही अयोध्येचं दर्शन घेतलं, काल मी सांगितलं होतं. आणि जनकपूरला जाण्यासाठी जनक रोड स्टेशनपासून 30-40 किलोमीटर टॅक्सी करून गेलो.
तिथे हद्द सुरू होते, आपल्या भारताची संपते आणि नेपाळची सुरू होते. तर तेवढे ते काही 100-200 मीटर हे यांना तिकडं जाऊन नेत नाहीत आणि तिकडचे इकडे येत नाहीत. पण एक मध्य दुवा असतो, त्या सायकल रिक्षा असतात आणि त्या आपल्याला त्या तिथपासून तिथपर्यंत नेतात. मला मजा वाटली की एवढ्याशा त्या रिक्षेमध्ये एवढ्या आमच्या 4 मोठ्या बॅगा, शिवाय आम्हाला दोघांना त्यांनी बसवलं. कशी कसरत करून मी चढले माझं मलाच कळत नाही आहे. उंच असतात ना त्या टांग्यासारख्या. आणि इथून तेवढं त्यांनी काय 200 मीटर असेल अंतर तेवढं नेलं. म्हणजे तिकडच्या टॅक्सीनं जाण्यासाठी आपल्याला सीमा पार करण्यासाठी जो काही मधला हे असतो, भाग असतो, किंवा त्या लोकांना मोठ्या गाड्या असल्या की त्यांना कर द्यावा लागतो, हे करावं लागतं, तशी ती योजना आहे. आणि जनकपूर म्हणजे जनक राजाचं शहर, नगर, हे नेपाळमध्ये कसं आहे. आम्ही इतके सगळे बरोबरीनं होतो, 1000 लोक होते जवळजवळ. आणि त्या सगळ्यांना हा प्रश्न पडला की जनक राजा, त्याच्यानंतर आपलं जे पशुपतीनाथ आहे, ही सगळी 12 ज्योतिर्लिंग किंवा 13वे ज्योतिर्लिंग आहे. आणि जनकाच्या ठिकाणी तर सगळी लक्षणं आपलीच आहेत. मुख्य म्हणजे तिथल्या लोकांची श्रद्धा पण त्या सगळ्या देवतांवर आहे. आणि मग तो परदेश कसा मानायचा, म्हणजे आता त्याला परदेशात म्हणून हे सगळं सीमांतरण, सगळे त्याचे नियम हे सगळे लागू केलेले आहेत. तुमच्यापैकी कुणाचा अभ्यास असेल तर बघा, नाही तर मी आता त्याचा अभ्यास करणार आहे की हे कसं विभाजन झालं गेलं. आता अयोध्या आपली भारतातली आहे. अयोध्येत सगळं दशरथाचे होतं आणि दशरथाने त्या जनकपूरला जाऊन तिथे तो काय म्हणतात, कसला वाडा म्हणतात, म्हणजे आपल्याला जानवस, तिथे ते राहतात. मग सगळा जनक येऊन, त्याचा सगळा परिवार येऊन या दशरथांना त्यांना नेतात आणि सीतेचा विवाह करतात. तर त्या जनकपूरला फार मोठे सुंदर वाडे आहेत बरं का. आम्ही दोघंच, म्हणजे सगळे लोक तिथं तोपर्यंत पोहोचलेले होते, पण आम्हाला दोघांना जायला थोडा उशीर झाला आणि संध्याकाळी हे सगळं दर्शन घ्यायचं होतं. राम आणि सीतेचा विवाह झाला, त्या ठिकाणचे मी फोटो पाठवले असतील बघा. नंतर अशी ही बोलणी वगैरे होतात ना, म्हणजे वसिष्ठ इकडचे ऋषी, त्यांच्या तिकडचे ऋषी, असे सगळे जमलेले त्या सगळ्यांचे, किंवा ही 4 भावंडं, त्या 4 म्हणजे भगिनी किंवा बहिणी, आणि माता पिता इकडचे तिकडचे, इकडच्या 3 राण्या, तिकडचा जनकाची एकच असते. तर असं सगळ्यांचा तो छान मंडप आहे, स्वयंवर मंडप म्हटलेला आहे तो. आणि सगळं वर्णन, सगळं रूप तिथं सगळं आपल्याला पाहावंसं वाटतं आणि छान अगदी रमून जातो आपण. संध्याकाळच्या वेळेला गेलो होतो, लाईटिंग वगैरे, आणि खूप सुंदर मंदिरं आहेत बरं का. सगळीच मंदिरं छान आहेत. रामाची पण वेगळी, विशेष का शंकराची किंवा शिवाची मंदिरं खूप आहेत त्या भागात. एक तर आम्ही पाहिलं, किंवा 2-3 ठिकाणी जे वेगवेगळे, आता मी एक दिवशी एकेकाचं सांगेन, आणि जे आलेले नाहीत त्यांना पुन्हा कळणार नाही. तर या जनकपूरला रामाचं मंदिर पुन्हा वेगळं मोठंच्या मोठं होतं आणि तिथेच पुन्हा शिवाचं, म्हणजे आपल्या लक्षात येतं की राम शिवाशिवाय नाही आणि शिव रामाशिवाय नाही. शिव नेहमी रामाचीच आराधना करत असतो. त्यामुळे त्या दोघांची मंदिरं ही अशी जवळजवळ लागून आहेत. अगदी आम्ही जेवणासाठी वगैरे खाण्यासाठी थोडा वेळ जे उतरलेलो होतो पुढे जाताना, तर त्यावेळेला सुद्धा अगदी छोटीशी एवढीशी ती पिंड, पण त्याच्या भोवती म्हणजे शंकराचं मंदिर आणि त्याच्या भोवती छोटी 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 एवढ्या त्या पिंडी म्हणूया आपण. कोटी लिंग असतात तशी 108 लिंग. आणि नंदीचे आकार तिकडचे वेगळे आहेत बघा. आपल्याकडचा एक तर काळा असतो आणि थोडासा असा भरगच्च असतो. तिकडचे नंदी सगळे असे मोठ्या आकारातले सुद्धा, खूप त्यांच्यामध्ये डौलदारपणा किंवा सुबकपणा किंवा नाजूकपणा, मोहकपणा हा जास्त जाणवला. आपल्याकडचे असतात पण सगळ्या ठिकाणचे नंदी आणि पांढऱ्या रंगाचेच जास्त करून असायचे. त्यांचे ते सगळे माळा गळ्यात घातलेल्या, सगळं त्यांचं असं थाट छान असायचं. तर ते पुन्हा आणि मग आपल्याला काय, जरा मिळाली जागा, मोकळं असलं, बंधन नसलं की मग तिथे सगळ्यांनी मिळून पूजा अर्चा, तो दिवस आणि चांगला होता. काय होतं त्या दिवशी बरं,
तर माझ्या लक्षात नाही आहे, पण शंकराचंच काहीतरी त्या दिवशी होतं आणि मग त्यामुळे इतका महाशिवरात्रीला आम्ही त्या मंदिराच्या इथे होतो. तर इतक्या सगळ्यांना छान मिळालं हे करायला, म्हणजे पूजा म्हणा किंवा पाणी घालून बेल वाहून. तिथं बेलाचं झाड होतं, बायकांनी लगेच बेल, खूप जणी अगदी फुलवाती आणि हे सगळं घेऊन आल्या होत्या. आम्ही विचार केला तर आपल्याला कुठे कुठे आपण हे करणार, पण सगळ्यांनी एकमेकाला द्यायचं असं छान वातावरण होतं. ते सगळं पहिल्या दिवशी पाहिलं. मग सगळ्या 5ही गाड्या आमच्या एकत्रित आल्या, सगळ्यांचे भेटी अशा ओळखी नाही झाल्या, पण गाडी नंबर दिले होते सगळ्यांना, म्हणजे पुन्हा घोटाळे नको. त्या गाडी नंबरमध्ये सगळ्यांनी बसायचं. 250 लोक होतो ना इथून त्या रेणुका माता यात्रा कंपनीबरोबर. आणि नियोजन करणं तसं अवघड आहे सगळ्यांचं, प्रत्येकाच्या आवडी निवडी तिथं काही नाही, सगळं असं गोळ्या मिळ्यात सगळे छान राहत होतो. तर पहिल्या दिवशी जनकपूरचं फक्त मी तुम्हाला आज सांगितलं, तिथे आणि राम सीतेचा विवाह झालेला आहे त्यांचं हे पण दाखवलेत बरं का. एक वर्ग छोटंसं म्युझियम होतं. आम्ही लवकर गेल्यामुळं आम्हाला दोघांना जरा जास्तच काही गोष्टी पाहायला मिळाल्या. सगळे लोक त्या 5 गाड्या घेऊन यायला त्यांना वेळ लागला ना. आम्हाला वाटलं 5ची 4:30ची वेळ दिली, आम्ही 5 वाजेपर्यंत वाट बघितली, कुणी आलं नाही. मग त्या हॉटेलचे लोक म्हणे तुम्ही जा आता. ती बघा समोर अशी आपल्या कशा ऑटो असतात, पण आपल्या पूर्वी बघा टमटम त्या 6-8 सीटर असायच्या तशा गाड्या, किंवा छोट्या 4 लोकांच्या 4-6 लोकांच्या. मग जा म्हणे तुम्ही, त्याच्यातनं 20-20 रुपये तर पडतील. त्यामुळं आम्ही आधी गेलो. मग तिथे असं वर म्युझियम होतं. तर ते सीतेचे त्या सगळ्या मुली म्हणू किंवा वधूंचे असे पोशाख त्या काळचे, ते किती प्रकार आणि किती सुंदर सुंदर रंग, त्याची रंगसंगती म्हणा, किंवा हल्ली जसे राजस्थानी वगैरे असे घालतात ना, किंवा मारवाडी तुमच्यापैकी कोणी असते, तर त्यांचे पोशाख जसे आकर्षक असतात ना, तसे सगळे पोशाख सगळे त्यांचे छान लावलेलं होतं. छोटंसं एक वर म्युझियम केलेलं होतं त्यांनी. तर तेवढं आम्हाला पहिल्या दिवशी, म्हणजे आम्ही इथून गेल्या 14 तारखेला ते छान मिळालं पाहायला. आणि पहिल्या दिवशीच मग राहण्याच्या सोयी सगळ्यांच्या हॉटेलमध्ये केलेल्या होत्या. 2-3 हॉटेलमध्ये असले तरी मग एका ठिकाणी ते जेवणाची आणि राहण्याची, म्हणजे जेवणाची खाण्याची व्यवस्था करायची. मग वेळा दिलेल्या असायच्या, तिथं जायचं, खाणी झाली की मग पुन्हा आपल्या आपल्या ठिकाणी येऊन विश्रांती घ्यायची. मग दुसऱ्या दिवशीचा प्रवास सुरू. तर अशी ती छान झाली. तुमच्यापैकी कोणी जाऊन आले का नेपाळ पशुपतीनाथ? आले असतील कोणी जाऊन. आता उद्या आपण पुढच्या ट्रिप. नेपाळ पशुपतीनाथला जाऊन आलो आम्ही. हां पण इतकं सगळं नाही पाहायला मिळालं यात्रेच्या मार्फत. नाही ना, पण आम्हाला फार मिळालं. आता बघा उद्या म्हणजे आम्ही ह्याला जाणार आहे ना, नेपाळ पशुपतीनाथला अजून जायचं आहे ना. फक्त हे जनकपूर आम्ही सुद्धा तुम्ही म्हणता तसं झालं होतं. मागे एका ट्रॅव्हल बरोबर गेलो होतो, आणि आत्ता सांगितलं तसं तो वाद असतो ना, सीमावाद किंवा सीमेची त्यामुळं आम्हाला जनकपूरला जायला मिळालं नव्हतं. ना आमच्यात यांना फार इच्छा होती जनकपूरला जायचं, आणि आत्ताच्या या ट्रॅव्हलनी त्यांच्या यादीत दिलं होतं जनकपूर. आणि अजून एक चितवन म्हणून आहे बघा, गेंड्यांचं ठिकाण आहे. चितवनला गेलो होतो. हां, मग चितवनला नेतात, पण मग आमचं चितवनही राहिलं होतं. आमचं लुंबिनीचं ते हो जन्मस्थान ते पण दाखवलं. ते काल आलो. मग आम्ही येताना शेवटी लुंबिनीला जाऊन आलो. तर ते आमचे 3 ठिकाणं राहिली होती, लुंबिनी, चितवन आणि जनकपूर. म्हणून खरं आम्ही आता पुन्हा एवढा द्राविडी प्राणायाम केला सगळा. आणि त्या निमित्तानं कथा मी यांना म्हटलं, अहो काय राहू दे ना, आता रोज बघतोय ना आपण, सीता बघतोय, राम बघतोय, पण तिथेच जाऊन बघायचंय. आणि खरंच एक ते वेगळंच आहे. हो, ते वेगळंच. ते छान मिळालं बघायला. तुम्हाला सांगायचं म्हणजे रामकथेमध्ये व्हिडिओ मध्ये 3दा तुम्ही दिसलात. हो का? हो, अशोक काका होते तुमच्या बरोबर. हो बरोबर आहे, अशोक काका होते ना. हो, अशोक काका तुमचे आणि तुम्ही, आम्ही असेच तिघं बसलेलो आहेत. व्हिडिओ मध्ये दिसलात. आणि ते सांगायचं राहिलं. आता ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी गेलो ना आम्ही, सगळी कथा सुरू होणार होती ना, नाही ते 20 तारखेला म्हणा, त्याच्यामधला अजून 7 दिवसाचा प्रवास सांगायचा आहे. पण त्या कथेची सुरुवात सांगते आता, तुम्ही आम्हाला तिघांना पाहिलंत म्हणून.
तर आता तिथे पहिल्यांदाच भेटले ना भोंग काका वगैरे, म्हणजे आधी प्रवासात होतेच, त्यांची 3 नंबरची बस होती, आमची 2 नंबरची होती. तर तिथे गेलो आम्ही पहिल्यांदा, सकाळी लवकरच गेलो की कसं आहे बा हॉल, कसा आहे काय आहे बघूया. ॲक्च्युअली ती कथा दुसऱ्या दिवशी सुरू होणार होती, 21ला सुरू होणार होती, आम्ही 20लाच गेलो होतो. पण तिथे चांगलं होतं बघा, म्हणजे महिलांचं एक वातावरण म्हणा किंवा कोऑपरेशन, सगळ्यांना सगळं व्यवस्था करणं हे फार चांगलं करत होत्या. ज्यांनी 12 कथा केल्या असतील ना त्या आता त्यातल्या तरबेज झालेले होते. तर तिथे कोणी रांगोळी काढायच्या, त्या स्टेज व्यवस्था पाहायच्या, सगळे हे काकड आरतीसाठी ज्या समोर ह्याला पारायणाला बसणार त्यांच्यासाठी गाद्या घातल्या होत्या बरं का, गाद्या होत्या. हो, फार सुंदर असं. तुम्हाला तो हॉल तर पाठवला होताच मी, फारच सुंदर होता. तर मग पहिल्या दिवशी खूप सुंदर. तर तर ते पाहिल्यानंतर तिथे गेल्यानंतर आता म्हणलं विचारूया नाही की नेमकं कसं आहे बाबा, कथा उद्या सुरू होणार आहे पण मग काय करायचं, किंवा दुपारी उशिरानं. तर म्हणे तुम्ही आता आज असं करा, आलायत ना तर तू, अजून खूप लोक यायचे होते ना, जसं मी म्हणलं तसं आम्ही पहिल्यांदाच जायचो नेमके योगायोगानं. आणि मग म्हणते म्हणे तुम्ही काहीही ठेवा तुमची खूण म्हणून. आता मी पहिल्या दिवशी आपला एक पांढरा ड्रेस घातलेला होता, आता काय ठेवणार, बाकी काही नेलेलं नव्हतं. मग त्या ड्रेसवरची ओढणी आम्ही 3 खुर्च्यांवर ठेवली. काका पण आले, म्हटलं काका तुमची काय खूण ठेवायची. ते म्हणे मी काही आणलेलं नाही. म्हटलं मग ठीक आहे, माझीच ओढणी 3 खुर्च्यांवर ठेवली. पण खरंच सांगते, शेवटच्या दिवशीपर्यंत आम्हाला छान तिथे बसायला मिळालं. आणि फर्स्ट कम फर्स्ट बेसिसवर म्हणजे तसंच झालं ना. आम्ही म्हणलं अगदी पहिल्या 2 रांगा असतील कुणाच्या मोठ्या मान्यवरांच्या, आपण तिथं नको, आम्ही 3ऱ्या रांगेत बसलो, 3ऱ्या किलो. आणि छान 9 दिवस मस्त मिळायला बसायला. नंतर खूपच सुंदर होती, खूपच छान होती. आणि सांगतातही चांगली, आवाजाची देणगी देवांनी त्यांना दिलेली आहे, सगळं छान आहे. चला, माझं आता जनकपूरपर्यंत आपण पोचलोय. आता उद्या पुढच्या ट्रिपला तुम्हाला नेऊ. थोडं थोडं सांगू. मी यांना म्हणलं होतं, त्यांनी सगळे लिहून काढलेत पॉईंट्स. मला कशालाच वेळ व्हायचा नाही, माझं आपले रोजचे आपले क्लास, तिथले सकाळचा तरी तुकारामांचा नाही मिळाला मला, फक्त सकाळचाच मिळायचं, तेवढा ज्ञानदेवांचा मिळायचं. पण छान, म्हणजे बहुतेक ठिकाणी रेंज असायची, एका ठिकाणी शेवटच्या दिवशी रेंज नव्हती, पण आपला मधला पोर्च असतो की नाही, 2 बाजूने 2 रूम्स होत्या. तर रात्री 12:15 पोचलो होतो आम्ही. मग तो आमचा बिचारा एक माणूस सामान घेऊन नेऊ लागला वरपर्यंत. आणि नेल्यानंतर मला एकदम आठवलं, म्हटलं आता 12:15 वाजलेत, सकाळी 5ला तर आपल्याला ज्ञानेश्वर हे करायला काय पाहिजे, ऐकायला पाहिजे. मग त्याला म्हणलं मला वायफाय दे. तो म्हणला वायफाय मला आत देताच येणार नाही. तो त्याला गली म्हणायचा, एक गली में मिलेगा. तर दुसऱ्या दिवशी 4 वाजता मीच उठले, एकटी आवरलं सगळं, आणि उंबरठ्याच्या बाहेर तो मोबाईल ठेवून ऐकलं. सगळे लोक चाललो होतं आवरण, 6ला बाहेर पडायचे. थांबूया, प्रार्थना म्हणा कोणीतरी. चला म्हणा. म्हणा सुमन. एक मिनिट थांबा. समुदिता मी वंदे ज्ञानेश्वरं वनमाता लोकमंगला संत
चिरं सादरं वन्देऽखिलं सादरं वन्देऽखिलं गीताशास्त्रसाङ्गीतिकल्पं नमं तदीयं वयं वचामः विषय विपद वागदे नचेन भूषितं सरस्वती एकरं सादरं वन्दे ज्ञानकरं यत्र शास्त्र कृपा प्रसाद यस्य परम रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् आरति अवतार पांडुरा ज्ञान आरती ज्ञान कनकाचे ताटक कोकी कानाची सामगाय आरती ज्ञान प्रगट होई विश्वब्रह्माची शक्ती राम जना हे मस्तक आरती ज्ञान साधू संत मन पेटला राजा ज्ञानेश्वर महाराज जय गोपाल भगवान की जय जय तू ज्ञानेश्वर जय श्री कृष्ण. छान, सुंदर म्हणली, छान म्हणली प्रार्थना. चला थांबूया मग. हो हो, जय श्री कृष्ण. जय श्रीकृष्ण.